पहिला बॉल शेरूचा शॉर्ट पिच बॉल आहे, सोडलाय मात्र बॉल पडल्यानंतर गेलाय बाहेर आणि आलाय वाईट बॉल. पहिल्या बॉलवरती एक अवांतर धावा मिळाली. पुढचा बॉल सॉफ्ट हँड फक्त दिशा दिली आहे, चेंडू चालला आपण पाहतोय पॉइंट मध्ये आणि या बॉलवरती आले एक सिंगल, एक बॉल आणि दाफलकर धावा 2. पुढचा बॉल स्ट्राइक केला आपण पाहतो. आता अर्जुन आहे स्विजेटचा फटका, दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद. फटका फसलाय, आलाय डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल पिकअप शॉट येईल, लोअर बॉल होता आणि आपण पाहतो ताला पाठवला डिमिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय धमाका षटकार. पिकअप शॉट स्लोवर बॉल हाताळला होता शेरून आणि अस्मान दाखवला अर्जुननं. अर्जुनच्या कमानीतला एक तीर पहिला निघला, आलाय षटकार. तीन बॉल आणि दाफलकर धावा 8. पुढचा बॉल लोअर फुल टॉस होता, हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल जज करतायत आणि सेकंड मध्ये झेल स्वीकारला आणि फलंदाज अर्जुन बाद. येस, न्यू बॅट्समन मैदानामध्ये तेजस आलाय. लोअर फुल टॉस हुकलाय बॉल, लोअर फुल टॉस आपण पाहतोय, चेंडू आलाय डॉट. शेवटचा बॉल आहे दाफलकर 8 आहेत, लोअर फुल टॉस होता आणि इथून एक सिंगल तर कम्प्लीट झाली आणि एका सिंगल वरती समाधान मानावं लागेल. आणि आता पहिल्या षटकाचा मैदानामध्ये खेळ समाप्त झाला, पंचांचा तो दे सिग्नल आलाय. पहिल्या षटकानंतर दाफलकर आहेत, पराडे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9. दिनेश वाघ आपण पाहतो सेकंड ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 2 षटकांची मॅच आहे आणि आता शेवटचे षटक असणार आहे. दिनेश वाघ आपण पाहतोय मैदानामध्ये आलाय. पहिला बॉल राईट हॅम ओव्हर द विकेटने स्ट्राइक खेळला तेजस, लोअर फुल टॉस आहे, पिकअप शॉट केलाय, चाललाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार.
पुढचा बॉल पॅकफुटला जाऊन कट केला, चाललाय चेंडू कव्हर पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय, बॉल काय भेटला नाहीये, 2 कंप्लीट झाल्या, तिसऱ्याचा कॉल आहे, चान्स आहे रनआउटचा आणि थ्रो अटेम्प्ट झाला नाहीये दिनूकडून आणि या बॉल वरती आली आहे ही तिहेरी धाव आणि आपण पाहतोय धावफलक आता जाऊन पोहोचेल 18 वरती. तीन आले, दाफलकर 18 आहेत, आता फसवलंय मात्र पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे. एक नाही धावफलक पुढे सरसावत असताना धावफलक पोहोचेल आता 19 धावसंख्येवरती. पुढचा बॉल ब्लाइंड स्ट्रोक चेंडू बॅट मधून चेंडू निघालाय, आपण पाहतो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलाय बॉल डॉट. पुढचा बॉल हेलिकॉप्टर सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना आलाय हा देखील षटकार. पंचवीस धावा झाल्यात, शेवटचे 2 बॉल आहेत, दिनूचं षटक महागडं ठरत आहे. हा बॉल आपण पाहतोय पायावरती आदळलाय, चाललाय शॉर्ट थर्ड मध्ये, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न फसला गेलाय, सेकंडचा कॉल आहे का पाहावं लागेल, भेटणार नाहीये. सेकंड धाव, एकच धावावरती समाधान मानावं लागणार आहे. बॅकअप आलं होतं, एक मिळाली आहे, धावफलक पोहोचले 26 वरती. 18 बॉल मध्ये आधीच्या मॅच मध्ये 28 झाल्या नव्हत्या, मात्र आता 1.5 बॉल फेकून झालेत, धावफलकार धावा आहेत 26. लोअर फुल टॉस आहे, ऑन साइडला टर्न केला, क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील, सरळ चाललाय चेंडू डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार आणि आता धावफलकावरती बनल्या धावा 32, गरज असणारे 33 या धावसंख्येची. चला संघ आपण पाहतोय यापुढील पहिली सेमीफायनल जांभिवली आणि सोनिवली यायचं संघटक टॉस साठी. चला संघ आपण पाहतोय सोनिवली, कॅप्टन इथे आहे. जांभिवली संघाचा संघनायक टॉस साठी यायचा. जांभिवली संघ संघनायक टॉस साठी या पटकन प्लीज. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेत, टॉस देखील आपण करूया. चला निलेश वाघ यांच्या शुभ हस्ते आपण करूया या सामन्याची नाणेफेक.
चला स्पीडअप करायचंय पंच. 12 बॉल करायच्या धावा. 2 ओव्हर मध्ये 16.50 ची सरासरी गाठायची. लेट्स प्ले गेम ऑन स्ट्राइक एंडला दिनू, नॉन स्ट्राइक एंडला बादल. पहिला बॉल उलट ट्रॅक वरती तेजस आहे, खूपच बाहेर हाताळलाय बॉल. मात्र पंच सांगताय इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि पहिला बॉल आलाय डॉट. पहिला बॉल डॉट आलाय. पहिला बॉल आपण पाहतोय डॉट आलाय. पुढचा बॉल शफल होऊन आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न पूर्णपणे फसला गेलाय दिनूने 23 धावा एका षटकामध्ये खर्च केल्यात आणि आता दडपण त्याच्यावर देखील आहे. पहिले 2 बॉल पाहतोय आपण खऱ्या हाताने डॉट आल्यानंतर आता 10 बॉल मध्ये 33 करायचे आहेत. 10 बॉल मध्ये आपण पाहतोय 6 षटकार मारावे लागतील. हा बॉल बॅटशी कडा आहे. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मधून येतोय. एक सिंगल कंप्लीट होईल. 3 बॉल मध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज तेजसचं, त्याने फक्त 1 धाव खर्च केली आहे. येणारे चेंडू 9 करायच्या धावा आता आपण पाहतोय 32. नो बॉल करायच्या धावा 32. स्विच हिटचा फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट चाललाय, सरळ पाठीमागे आलाय चौकार. चौकार आलाय. 5 धावा बनल्यात. अजूनही आपण पाहतोय 8 बॉल मध्ये करायच्या धावा त्या. हा बॉल पायामध्ये होता, त्याला मात्र आपण फक्त दिशा दिली. आपण पाहिलं 6 बनल्या गेल्यात. अजूनही 7 मध्ये करायच्या 27. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल मध्ये जर षटकार आला तर आपण पाहतोय नक्कीच काहीतरी मॅच मध्ये फेरबदल होईल. शॉर्ट पिच बॉल सोडून दिलाय, खूपच बाहेर हाताळलाय आणि आता 1 फॉर द ओव्हरचा कॉल आहे का पाहावं लागेल. पंचांशी बाद नाही घालायचा पंचाचा निर्णय. आरती में बॉल आपण पाहतोय वाईड आला. 7 मध्ये करायच्या 26. 7 बॉल आणि 26 ची गरज. हा बॉल स्क्वेअर लेगला खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि या बॉल वरती मिळेल ती फक्त एक सिंगल धाव. समीकरण आले 6 मध्ये करायच्या 25. 6 बॉल 25 ची गरज असणार आहे. सहा बॉल करायचे 25. थोडस चिंतेचं वातावरण खरवई संघाच्या डगआउट मध्ये. स्ट्राइक एंडला दिनू आहे. दिनू सामना फिरवू शकतो. पहिला बॉल यॉर्कर पद्धतीचा चॉप केला आपण पाहतोय. थर्ड मॅन आणि पॉइंटच्या मधून चाललाय चेंडू. पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक. सेकंडचा कॉल आहे. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो चाललाय आणि फलंदाज इथून बाद होणार आहे. बादल सवारे. एक मोठा धरा लागलाय जरूर, मात्र आता 5 बॉल करायच्या धावा 24.
सार्थक आपण कुठे असेल तर यायचंय. 5 बॉल करायच्या धावा 24. दिनेश वरती आता पूर्णपणे जिम्मेदारी आहे. 4 मध्ये 5 बॉल मध्ये ठोकायचे 4 षटकार. पहिला बॉल लोअर फुल टॉस गॅप मध्ये आहे. वॅकेट एरिया निवडलाय. सरळ चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार. संघर्षाला इथून आता सुरुवात झाली. संघर्षमय चौकार येत असताना शॉर्ट बॉल करायच्यात आता 20. फुलटॉस बॉल आहे. सोडून दिला वाईट बॉल आलाय. आणि जर हा बॉल कीपरने सोडला असता तर या बॉल वरती पंजा मिळाला असता. चला सार्थक पुन्हा एकदा कॉल आहे. आपण यायचं सार्थक. 5 बॉल मध्ये करायच्या होत्या 24 चौकार आला. त्यानंतर आपण पाहतो आता 4 मध्ये करायच्यात 19. 4-19 करायच्या स्ट्राइक एंडला. दिनू हा देखील बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. खराब गोलंदाजी होत्या. 4 मध्ये आता 18ची गरज आहे. 4 मध्ये आता मारायचे एकंदरीत षटकार 3. चार बॉल 18ची गरज. फुल टॉस बॉल आहे. पाहावं लागेल चाललाय का बाउंड्री लाईनच्या बाहेर. हो चाललाय आणि आला पहिला षटकार. आता 3 मध्ये 12ची गरज असणाऱ्या ज्या दिनून 23 दिल्या त्या दिनूला आता संघाला विजय मिळवूनच द्यावा लागेल. झोपला पडला मात्र संघासाठी षटकार वसूल केलाय. 3 मध्ये करायचे आहेत आता 12. हा बॉल पायावरती आदळलाय आणि आलाय बॉल डॉट. आता 2 बॉल 12ची गरज. 2 मध्ये ठोकायचे आता 2 षटकार. दोन बॉल 12ची गरज आहे. स्ट्राइक एंडला दिनू आहे. या बॉल वरती षटकार आला तर मजा येईल. हा बॉल आलाय डॉट आणि आता सामना फसलाय खरवई संघासाठी. 1 मध्ये करायच्यात आता 12. चला जांभिली संघ टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय. हा देखील बॉल डॉट आला आणि तब्बल 11 धावेने सामना जिंकलाय पराडे संघाने आणि तो पोहोचतो आजच्या दिवसातून टॉप 4 मध्ये. आणि या सामन्याचा सामनावीर नो डाऊट अबाउट या सामन्याचा सामनावीर तेजस. चला यायचंय तेजस यायचंय मॅन ऑफ द मॅच. चला जसं मात्र आपण सामन्यात सुरुवात करूया मायक्रोफोन वरती परिवर्तन. या ऐकूया करवई गावाचा आवाज
प्रसाद सवारे सरांना थँक्यू सो मच.